मित्रांनो, खूप आनंदाची अशी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाची नवीन परमनंट सरकारी नोकरी आणि तीही 10वी पासवरून. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी काही त्याचे प्लस पॉईंट सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी अर्ज खूप कमी येतात. आता किती येतात, काय होतात, सेम भरतीला पाठीमागे किती आले होते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला वाटते की मला कोणती ना कोणती तरी या ठिकाणी सरकारी नोकरी पाहिजे आहे, विषय संपला. सरकारी नोकरी ओके, तर तुमच्यासाठी मित्रांनो जबरदस्त संधी आहे. ऑनलाईन अर्ज सध्या सुरू आहेत. पगार पण या ठिकाणी चांगला आहे मित्रांनो. वाढत जाऊन तुमचा 47,600 प्रति महिना एवढा या ठिकाणी पगार होत असतो. ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेसाठी टू द पॉईंट सर्व कंटेंट पाहिजे असेल तर सध्या ऑफर सुरू आहे मित्रांनो. आपली 999चा या ठिकाणी कंटेंट फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला दिलं जात आहे. यामध्ये तुम्हाला तलाठी भरती असेल, अजून बाकीच्या अंगणवाडी सुपरवायझर, पोलीस भरती, वन विभाग, इतरही भरत्यांची या ठिकाणी तयारी होणार आहे. कारण यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि GK हे सगळं कंटेंट यामध्ये उपलब्ध आहे. 30,000 पेक्षा जास्त MCQज आहेत मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर आहेत, 25 पेक्षा जास्त या ठिकाणी ईबुक्स तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. तर नक्की तुम्ही हे सुद्धा आपल्या जवळ ठेवा. कारण कोणतीही सरकारी नोकरी जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर हे 4 विषय तुमचे परफेक्ट असणं गरजेचं आहे सरळ सेवा भरतीसाठी. आणि 4 विषय तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. मग या ठिकाणी कसं घ्यायचं आहे तर 72 48 93 0176 या नंबरला फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला व्हॉट्सअपला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जातं. या बॅचमध्ये तुम्हाला ॲड केलं जातं. 1 वर्ष याची व्हॅलिडिटी असणार आहे. सर्वप्रथम ही भरती कोणती आहे ते पाहूया आणि त्यानंतर अर्ज किती येतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर बघा, ही जी भरती आहे मित्रांनो, तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्यातर्फे ही जाहिरात आलेली आहे. गट ड चं पद आहे. या ठिकाणी जास्त फॉर्म न येण्याचं एक कारण अजून पण असतं. कारण जे मध्यमवर्गीय किंवा ते श्रीमंत घरातील जे विद्यार्थी असतात तर त्यांना असं वाटतं की मला फक्त क्लास 1, क्लास 2, ओके, क्लास 3 इथपर्यंत ठीक आहे. त्यांना गट डचं वर्ग 4चं पद नको असतं. तर त्यामुळं ते बरेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत नाहीत. मग गरजू विद्यार्थ्यांनी याचाच लाभ घ्यायचा आहे की बाबा आपलं पण ड्रीम मोठं आहे, आपलं पण ध्येय मोठं आहे, क्लास 1 व्हायचं आहे, क्लास 2 व्हायचं आहे, परंतु आपल्याला तात्पुरती कोणती ना कोणती सरकारी नोकरी पाहिजे. तर तुम्ही आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरा. गट डची ही भरती आहे. अर्ज कमी येतात. आता कमी येतात याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतोच किती कमी येतात. तर ही भरती अगोदर बघूया कुठली आहे. तर ही GMC सोलापूर, ओके, असं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर असं या नावाने ही ओळखली जाते. गट डची ही भरती आहे मित्रांनो. याच पद्धतीने मित्रांनो मुंबईची सुद्धा भरती झाली होती आणि मुंबईला याच्यापेक्षा जास्त जागा होत्या, 200 पेक्षा जास्त जागा होत्या. तर त्यासाठी जर आपण बघितलं तर अर्ज बघा, हे अर्ज आलेली संख्या आहे बरं का, ऑफिशियली जाहीर केलेली पोस्टचं नाव आहे आणि किती अर्ज आले होते त्याचं नाव आहे. म्हणजे बघा, एका जागासाठी 77 अर्ज, 75 अर्ज, 72 अर्ज, 100 अर्ज, 60 अर्ज. विचार करा मित्रांनो, एवढे कमी अर्ज आणि टोटल अर्ज जर आपण बघितलं तर टोटल फक्त 9,791 एवढं या ठिकाणी भरतीसाठी, एका भरतीसाठी अर्ज आले होते. तुम्ही म्हणजे असं 9,000 कमी वाटतात का मित्रांनो? खूप कमी आकडा आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. कारण आपण जर बघितलं तलाठी भरतीला, पाठीमागच्या भरतीला 4,500 जागा होत्या आणि अर्ज किती आले होते मित्रांनो? 11 लाख अर्ज आले होते. किती? 11 लाख. त्यानंतर पाठीमागच्या वर्षीची पोलीस भरती झाली होती, त्याला अर्ज किती आले होते मित्रांनो? तर त्याला अर्ज आले होते 17 लाख अर्ज आले होते. म्हणजे 17 लाख, 11 लाख हे अर्ज जर बघितलं तर हे 10,000 अर्ज, 9,000 अर्ज काहीच नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर वाटतं की बाबा मला या ठिकाणी कमी स्पर्धेमध्ये झटकीपट या ठिकाणी कमी अभ्यासामध्ये जर नोकरी पाहिजे असेल, कमी अभ्यास एवढ्यासाठी म्हणतो की तुलनेने तलाठी भरती, पोलीस भरती याला प्रचंड अभ्यास तुम्हाला लागणार आहे. पोलीस भरतीला तर मेहनतसुद्धा लागणार आहे. तसं इथं मेहनत वगैरे म्हणजे फिजिकल मेहनत काहीच नाही, मैदानी चाचणी नाही, फक्त लेखी परीक्षा आहे आणि डायरेक्ट सिलेक्शन आहे. कुठलीही मुलाखत नाही, काय नाही. फक्त 10वी पासवरून ही भरती आहे. स्पष्टपणे यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे की बाबा यासाठी जी गट डची भरती आहे, गट डच्या भरतीसाठी जी यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय दिलं आहे मित्रांनो, एज्युकेशन शैक्षणिक पात्रतेमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला 10वी असणं गरजेचं आहे. इथं जर आपण बघितलं या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे मित्रांनो की सर्व पदांसाठी उमेदवाराची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे आहे. म्हणजे 10वी पासवरून तुम्ही बिंदास या ठिकाणी फॉर्म भरू शकता. कुठलंही तुम्हाला या ठिकाणी अनुभव मागितला नाही, कुठलंही तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा कोर्स मागितला नाही, काही नाही. 10वी पास असेल आणि तुमचं वय किती पाहिजे? 10वी तर असेलच, परंतु वयाची पण मर्यादा असते. वयसुद्धा या ठिकाणी मित्रांनो भरपूर आहे. जे सरळ सेवा भरतीला असतं अगदी तेच या ठिकाणी वयसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. जसं की या ठिकाणी जर बघितलं ओपन कॅन्डिडेटसाठी, ओके, ओपन कॅन्डिडेटसाठी जर आपण वय बघितलं तर किती आहे मित्रांनो? तर या ठिकाणी 38 वर्ष आहे. कमीत कमी 18 वर्ष
आणि या ठिकाणी जास्तीत जास्त 38 वर्ष आहे आणि तुम्ही जर मागासवर्गीयमध्ये येत असाल तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म भरू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, 43 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळे तुम्ही याचा नक्की लाभ घ्या. सोबतच बाकी अजून दिव्यांग असेल, एक सर्व्हिसमॅन असेल, अजूनही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेली दिसून येत आहे. आणि ही परीक्षा जी असणार आहे ऑनलाईन आहे मित्रांनो. TCS IBPS मार्फत ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पारदर्शकतेचं सुद्धा काही जास्त ताण घ्यायची गरज नाही. गट ड ची भरती आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. जसं मी तुम्हाला आता जी 99 रुपयेमध्ये देणार आहे, बस तोच सिलेबस आहे. एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. या ठिकाणी जर बघितलं प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असे 100 प्रश्न 200 गुण असे या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी वेतनसुद्धा आपण बघू शकता 15,000 ते 47,600 एवढं वेतन आहे. पदं कोणकोणते आहेत, कक्षसेवक पद आहे, बाह्य रुग्ण विभाग सेवक आहे, शिपाई भरती आहे, माळी, पंप सहरती, क्षकरण सेवक, प्रयोगशाळा सेवक, म्हणजे गट डची ही सगळी पदं आहेत मित्रांनो. टोटल 153 पदं आहेत. तर ह्याला सुद्धा एक 8-9 हजार किंवा त्याहीपेक्षा कमी फॉर्म येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला वाटतं की मला या ठिकाणी कोणती ना कोणती एक नोकरी पाहिजेच आहे, तर तुम्ही काय करू शकता, या भरतीला प्राधान्य देऊ शकता. त्यानंतर मग अभ्यास करून तुम्ही पुढची बाकीच्या पण तलाठी भरती असेल, इतर भरती असेल, तर आपलं जे काही ड्रीम जॉब असेल तर नंतर करू शकता. परंतु जी बाहेर आता स्पर्धा आपण बघतो आहोत, ओके, बाकी ठिकाणी पोलीस भरती, तलाठी भरती, कंबाईन असेल, MPSC असेल, इतर ठिकाणीचे स्पर्धा आहेत भयंकर सरकारी नोकरीसाठी. आणि तुम्ही जर या ठिकाणी थोडासा वाटत असेल मला लवकर कोणती ना कोणती नोकरी पाहिजे आहे, तर धडपड केली पाहिजे आणि या मताशी संलग्न असाल तर बिंदास फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. उद्या आपला रेल्वे भरतीचा पण व्हिडिओ येतो आहे. रेल्वेचे पण 10,000 पदांची मेगा भरती येते, तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती उद्या तुम्हाला पाहायला भेटेल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामला सुद्धा नक्की जॉईन करा. भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. धन्यवाद.